नमस्कार. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका खास ट्रेडिंग स्ट्रॅटेजीवर नजर टाकणार आहोत. आता ही स्ट्रॅटेजी थोडी कॉम्प्लिकेटेड वाटू शकते, पण काळजी नसावी. आपण ती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया थेट रिझल्टने. स्क्रीनवर दिसतोय तो एका ऑप्शन ट्रेडचा निव्वळ नफा तब्बल 3000 रुपये. आता प्रश्न हा आहे की हे पैसे नेमके कसे कमावले. आज आपण एक्झॅक्टली याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपण ते यशस्वी ट्रेडची पूर्ण चिरफाड करणार आहोत आणि मग त्याच स्ट्रॅटेजीचा वापर करून एक नवीन ट्रेड कसा बनवला जाऊ शकतो हे देखील पाहणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी त्या यशस्वी ट्रेडचं विश्लेषण करूया. त्यामागे काय विचार होता आणि तो इतका अचूक का ठरला हे समजून घेऊया. तर वापरलेली स्ट्रॅटेजी होती बुल पुट स्प्रेड. आता हे नाव ऐकून गोंधळून जाऊ नका. ह्यात आपण एक पुट ऑप्शन विकतो आणि संरक्षणासाठी त्यापेक्षा कमी किमतीचा दुसरा पुट ऑप्शन विकत घेतो. ह्यातून आपल्याला सुरुवातीलाच एक नेट क्रेडिट मिळतं, जे इथे जवळपास 3000 रुपये होतं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा ट्रेड केवळ अंदाजाने घेतलेला नव्हता. यामागे टेक्निकल आणि डेटा या दोघांचाही भक्कम आधार होता. चार्टवर एका महत्त्वाच्या लेवलला सपोर्ट दिसत होता आणि त्याच लेवलला ओपन इंटरेस्टचा डेटाही दुजोरा देत होता. म्हणजे थोडक्यात या यशामागे 3 गोष्टी होत्या. पहिलं म्हणजे अचूक चार्ट अनालिसिस, दुसरं म्हणजे त्याला मिळालेली डेटाची साथ, आणि तिसरं म्हणजे पोझिशन शेवटपर्यंत होल्ड करण्याचा निर्णय, ज्यामुळे टाइम व्हॅल्यूचा जास्तीत जास्त फायदा मिळाला. ठीक आहे, तर आता यशस्वी ट्रेडचं विश्लेषण झालं. आता त्याच फॉर्म्युल्याचा वापर करून एका नवीन संधीकडे पाहूया. सध्या बाजाराचा एकूण कल बघितला तर तो स्ट्रॉंग बुलिश आहे. म्हणजे बाजारात तेजी आहे. प्राइस सगळ्या महत्त्वाच्या मूव्हिंग ॲव्हरेजेसच्या वर ट्रेड करत आहे, जे खूप पॉझिटिव्ह साईन आहे. मागच्या ट्रेडप्रमाणेच याही वेळी एका महत्त्वाच्या सपोर्ट लेवलवर लक्ष ठेवून आहोत. सपोर्ट म्हणजे अशी पातळी जिथून बाजाराने खाली न जाता वर परतण्याची शक्यता जास्त असते. आणि ती लेवल आहे 26,000. हा एक मोठा सायकोलॉजिकल आकडा आहे. त्यामुळे इथे बाजाराला चांगला आधार मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि इथेही डेटा आपलं काम चोख बजावतोय. या 26,000च्या लेवलवर 1.5 लाखांहून अधिक पुट कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की मोठे प्लेयर्स बाजाराला याच्या खाली जाऊ देण्याच्या मनस्थितीत नाहीत. चला आता या नवीन ट्रेडची आकडेवारी पाहूया. म्हणजे नक्की काय करायचं आहे ते समजून घेऊ. तर इथे सगळं गणित मांडलेलं आहे. आपण 26,050चा पुट विकणार आणि 26,000चा पुट विकत घेणार. यात आपल्याला अंदाजे 1275 रुपये क्रेडिट मिळेल, जो आपला मॅक्सिमम प्रॉफिट असेल. तर मॅक्सिमम लॉस हा 2475 रुपये असू शकतो. आणि हो, या ट्रेडमध्ये यशस्वी होण्याची शक्यता साधारणपणे 66% आहे. हेच आकडे आपण या चार्टमध्ये पाहू शकतो. इथे रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्या विरोधात दिसतोय, म्हणजे नफ्यापेक्षा तोटा जास्त आहे. पण ज्या स्ट्रॅटेजींची जिंकण्याची शक्यता जास्त असते तिथे अनेकदा असंच चित्र दिसतं. पण थांबा, आपण लगेच ट्रेडमध्ये उडी नाही घेणार. आपण एका कन्फर्मेशनची वाट पाहणार आहोत. जेव्हा निफ्टी 26,050च्या वर 15 मिनिटांची कॅन्डल बंद करेल, तेव्हाच आपण आपली पोझिशन बनवणार आहोत. आता कोणताही ट्रेड 100% सुरक्षित नसतो, बरोबर? मग या ट्रेडमध्ये कोणते संभाव्य धोके आहेत यावरही एक नजर टाकूया. बाजारावर अनेक गोष्टींचा परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचा निर्णय, आपल्या कंपन्यांचे तिमाही निकाल किंवा जागतिक बाजारातील हालचाली, या सगळ्यांवर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. सध्या बाजारात अस्थिरता म्हणजे व्होलॅटिलिटी कमी आहे. हे आपल्यासारख्या ऑप्शन सेलर्ससाठी चांगलं आहे. पण ही एक दुधारी तलवार आहे. कारण जर बाजार अचानक जोरात कोसळला तर कमी प्रीमियममुळे आपला तोटा वाढू शकतो. चला जाता जाता या स्ट्रॅटेजीच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीवर एक नजर टाकूया. आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार या विशिष्ट स्ट्रॅटेजीने 100% विन रेट दिला आहे. म्हणजे घेतलेले दोन्ही ट्रेड्स यशस्वी ठरले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या ट्रेडमध्ये जी रिस्क घेतली होती त्या कॅपिटलवर तब्बल 65.2%चा दमदार परतावा मिळाला. तर एक शिस्तबद्ध आणि डेटा आधारित दृष्टिकोन ठेवल्यास काय परिणाम मिळू शकतात हे आपण पाहिलं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, आपण यशापेक्षा अपयशातून जास्त शिकतो. म्हणूनच जाता जाता एक प्रश्न, आपल्या ट्रेडिंग प्रवासातला सर्वात मोठा तोटा कोणता होता आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?